स्वामी महाराजांचे हे रूप आपण अनेकदा पाहतो, पण कधी विचार केला आहे का की हे रूप नेमकं काय आहे आणि स्वामींनी हे रूप का घेतलं? एकदा स्वामी समर्थ श्रीपाद भट आणि त्यांच्या सेवकांसोबत संध्याकाळच्या वेळी कोन्हाळी गावच्या रानातून चालले होते. दिवसभर चालून सगळे खूप थकले होते आणि भुकेने व्याकुळ झाले होते. भक्तांची अवस्था पाहून स्वामी म्हणाले, आज साक्षात अन्नपूर्णा तुम्हाला जेवायला घालणार आहे. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले, पण कोणालाही विश्वास बसला नाही. तरीही स्वामी पुढे चालत राहिले. रात्र होत चालली होती आणि भूक अधिकच वाढत होती. तेव्हा भक्तांनी पुन्हा स्वामींना विनंती केली. स्वामी शांतपणे म्हणाले, समोरच्या घरात अन्नपूर्णा तुमची वाट पाहत आहे. भक्तांनी स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्या घराकडे गेले. दार उघडताच त्यांना एक तेजस्वी, सुंदर, सुवासिनी स्त्री दिसली. तिच्या डोळ्यात ममता होती आणि हातात गरम जेवण होते. सगळ्यांसाठी आधीच जेवणाची व्यवस्था केलेली होती. भक्तांनी तृप्त होईपर्यंत जेवण केले आणि मनही शांत झाले. नंतर भक्तांनी स्वामींना विचारले, स्वामी, ती सुवासिनी स्त्री कोण होती? स्वामी हसत म्हणाले, ती दुसरी कोणी नसून माता अन्नपूर्णाच होती. तुम्हाला जेवायला घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रगट झाली होती. म्हणूनच अनेक भक्त स्वामी आई म्हणून हाक मारतात. भक्त जेव्हा आई म्हणतात तेव्हा स्वामी आईवडिलांसारखे धावून येतात. म्हणूनच स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या मूर्तिमंत रूपात मानले जाते.